नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी शासनाचा मोठा निर्णय, जारी झाले महत्त्वाचे शासन परिपत्रक। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणारे सरकारी कर्मचारी अधिकारी व त्यांच्या कुटुंबासाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे। महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वगळता सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक परिपत्रक देण्यात आले आहे। या परिपत्रकात शासकीय व निमशासकीय कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांचे आयुष्मान कार्ड 100% निर्माण करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत। परिपत्रकातून एकत्रित आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या कार्ड निर्माणाकरिता सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय हे सुद्धा राज्याच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ₹5 लाख प्रति कुटुंब प्रतिवर्ष आरोग्य विषयक लाभ मिळण्यास पात्र आहेत। यासाठी सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे तसेच आप्तस्वकीयांचे आयुष्मान कार्ड बेनिफिशियरी लॉग इन मधून निश्चित कालावधीत निर्माण करावे। यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने आदेश निर्गमित करावेत आणि त्याबाबतची माहिती स्वतंत्रपणे संकलित करून सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते। खरे तर दिनांक 16 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2025 या कालावधीतील विशेष मोहिमेदरम्यान शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या कार्ड निर्माणाबाबतचा अहवाल कार्यालयास प्राप्त झालेले नाही। पण जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी विशेष शिबिरांचे आयोजन करून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदा, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा समाज कल्याण कार्यालय इत्यादी ठिकाणी शिबिरांचे आयोजन करून शासकीय तसेच आणि निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांचे आयुष्मान कार्ड तयार करण्याचे नियोजन केले आहे। दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर इतर सर्व जिल्ह्यात सर्व कार्यालयातील शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे 100% आयुष्मान कार्ड निर्माण करण्याकरिता कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा, तसेच याबाबत सर्व कार्यालय प्रमुख यांना लेखी सूचना निर्गमित कराव्यात। अशा कर्मचाऱ्यांसाठी बेनिफिशियरी लॉग इन द्वारे कार्ड निर्माणाकरिता मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक कार्यालयात आशा सेविका व आरोग्य मित्र यांच्या मदतीने शिबिरे आयोजित करावीत व कार्ड निर्माणाचा अहवाल कार्यालयाला सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।